हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आणि आज नेहमीच तुम्ही माझे मेकअपचे ब्लॉग्स बघत असता. सो आज मंडे आहे आणि माझी अशी इच्छा झाली आहे, कारण तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे दसरा जवळ येतो आहे आणि आपण आपल्या घरातली स्वच्छता करतो. पितृपक्ष चालू आहे, त्याच्यामुळे चतुर्थीला आमचे पित्र झालेले. त्याच्यानंतर मी घराची स्वच्छता करते. थोडं थोडं जसं मला वेळ मिळेल तसं मी ॲडजस्ट करून करते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे छोटं बाळ आहे मला. आणि आज तुम्ही हा व्लॉग पूर्ण बघा की माझ्या देवघराची मांडणी मी कशी करते आणि पूर्ण मी डिटेल त्याच्यामध्ये शेअर करेल. मी स्वामी समर्थांची सेवा करते, जसं ॲडजस्ट होईल त्याच्यानुसार. त्याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे त्याच्या अकॉर्डिंगच मी मांडणी करते देवघरामध्ये. सो तुम्ही बघू शकता देव स्वच्छ मी करून घेतलेले आहेत आणि सगळे भांडे पण मी स्वच्छ करून घेतले. सो देवारा वगैरे मी आता स्वच्छ करून आसन मी मांडलेलं आहे. असं माझं देवघर आहे, तुम्ही बघू शकता. स्वच्छ मी ते क्लीन केलं आहे. छान अशी मी फुलं आणलेली आहेत आज, स्वामी महाराज. सो अभिषेक बाकी आहे स्वामींचा आणि देवांचा. तुम्ही बघत राहा कंटिन्यू. थँक्यू. हे जे छोटंसं पितळाचं बघताय तुम्ही, हे माझं लहानपणीचे खेळायची वाटी आहे. ॲक्च्युली ही माझ्या आईने मला दिली होती. सो अशाच पद्धतीने मी बाकी पण अन्नपूर्णा देवी, तुळजाभवानी यांचं सगळ्यांचं मी मांडणी. लक्ष्मी माता ही तांदळामध्ये ठेवावी असं म्हणतात, सो मी तांदळामध्ये मांडणी करणार आहे. मी अभिषेक करून घेणार आहे आता सगळ्या देवांचा. अभिषेक पात्र आहे. अशा प्रकारे मी सगळे अभिषेक करून घेते देवांचा. देवघरामध्ये प्रथम देवता आपण म्हणतो गणपती बाप्पा. पहिले मी गणपती बाप्पाची मूर्ती ठेवून घेतली आहे इथे. आणि गणपती बाप्पाची खूप छोटी आणि अशी छान मूर्ती आहे माझ्याकडे. माझ्या सासूबाईंनी माझं लग्न झाल्यावर मला दिली होती तीच मी देवघरामध्ये ठेवते आतापर्यंत. आणि आपण ज्यावेळेस स्थापना करतो त्यावेळेस प्लेटमध्ये आपण तांदूळ घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हळद आणि कुंकू 2 वेळेस तुम्हाला घालायचं आहे आणि मगच त्याच्यामध्ये देव ठेवायचा आहे तुम्हाला. कारण देवींची जी स्थापना आपण प्लेटमध्ये करतो सौभाग्याचं असतं कुंकू, तुम्हाला माहीतच आहे. सो मी अशी मांडणी करते त्याची. कासव माझ्याकडे आहे. ॲक्च्युली देवघरामध्ये आपण जे कासव ठेवतो त्याच्या खाली असं नंबर्स लिहिलेले हवेत. आणि दुसरं म्हणजे देवघरामध्ये जो कासव ठेवतो ते तांदळामध्येच ठेवायला पाहिजे. आणि देवघराच्या बाहेर जो आपण कासव ठेवतो क्रिस्टलवाला जो आपण ठेवतो तो पाण्यामध्ये असायला हवा असं म्हणतात. आणि विशेष म्हणजे उत्तरेला त्याचं मुख असलं पाहिजे. आणि त्याचे जे पाय आहेत हे आपल्याला तांदळामध्ये टाकायचे. फक्त अंग त्याचं वरती असू द्यायचे. या पद्धतीने ठेवायचे तुम्हाला. वारसची मूर्ती बघू शकता माझ्याकडे. मागच्या दिवाळीला मी ती वसुबारसची मूर्ती आणली होती. खूप सुंदर अशी मूर्ती आहे, लक्ष्मी माता. लक्ष्मीला आपण लाल रंगाचं फूल व्हायला हवं. सो हे लाल रंगाचं फूल माझ्या घरामध्ये आलेलं आहे. कुंकवामध्ये बुडवून मी थोडंसं ते मी लक्ष्मीला वाहते इथे. तर अशी महाराजांची मूर्ती आहे माझ्याकडे. हे बालगोपाल आहेत, त्यांना मी असे सुंदर असे वस्त्र घातलेले. मी आता महाराजांना ही वस्त्र घालणार आहे आज. एक सुंदर असे वस्त्र घातलेत मी महाराजांना. फेटा वस्त्र आणि गळ्यातली माळा घालून मी इथे पूजा केलेली आहे, तुम्ही बघू शकता. शंखाची मांडणी करते. दक्षिणावरती शंख आहे माझ्याकडे. दक्षिणावरती शंख हा आपल्या देवघरामध्ये असायला हवा.
प्रसन्नता राहते आपल्या घरामध्ये. सो असं त्याचं मी हे आणलेलं आहे ठेवण्यासाठी, आणि ते मी इथे फुलावरच ठेवते नेहमी. त्याचं मुख हे पूर्व आणि पश्चिम मी ठेवते नेहमी, आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायला हवं. अशा पद्धतीने आणि कलश तुम्ही बघू शकता. मी देवघरामध्ये कलश ठेवते. मंगळवारी आणि शुक्रवारी जेव्हा आपल्याला वेळ मिळेल त्यानुसार त्याचं पाणी बदलायचं आहे आपल्याला. आणि ही उतरंड पण देवघरामध्ये नक्की असावी. आणि इथे बघू शकता मध्यभागी मी लक्ष्मीचं यंत्र जे आहे ते ठेवलेलं आहे. लक्ष्मीचं यंत्र असं असावं घेताना, हे अख्खं पूर्ण यंत्र असायला पाहिजे आपल्या देवघरामध्ये. आणि याची समोरची बाजू जी आहे ही अशी सेम, इथे जे हे आहेत यंत्राचे वरचा भाग, हा आपल्याला असा मांडणी करायचा आहे. आणि हा चौरंगावरच मी याची मांडणी करते. बरोबर त्याच्यासमोर तुम्ही कवड्या बघू शकता. लक्ष्मीचं प्रतीक जे असतं ते मी ठेवलेलं आहे तिथे. आणि याच्या डाव्या बाजूला कासव आणि उजव्या बाजूला कुबेर यंत्र आणि लक्ष्मीचे पावलं जे असतात हे कधी पण असेच ठेवायला पाहिजे. आणि हा छोटासा असा करंडा आहे माझ्या लग्नातला, हा मी लक्ष्मीच्या बाजूला नेहमी ठेवते चांदीचा, तुम्ही बघू शकता. आणि हे अत्तर आहे, हे अत्तर मी आता सगळ्या देवांना लावून घेणार आहे अत्तर. आणि देवघरामध्येच एक अत्तरची नेहमी मी बाटली ठेवते. सो आणि हे देवासाठी पाणी असं याचा तांब्या आहे पाण्याचा, हे दिवसभर देवासाठी मी हा ठेवते. याच्यावर छोटंसं असं फुलपात्र असतं, त्याला कुंकू आणि हळदीचा टिक्का लावून ठेवते मी नेहमी. हे माझं अभिषेक यंत्र आहे, मला खूप आवडतं अभिषेक यंत्र. त्याच्यामध्ये मी मोराचा पिसारा पण ठेवते. आणि ही माझ्याकडे सुंदर अशी बासुरी आहे, बासुरी पण मी देवघरामध्ये नेहमी ठेवते. तुम्ही बघू शकता माझी देवघराची अशी मांडणी आहे. ही कलशासाठी मांडणी करते मी. ह्याच्यामध्ये तांदूळ खाली ठेवले आणि कुंकू, आणि वरती कलशाची मांडणी करते. बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने मी मांडणी केलेली आहे. स्वामी महाराजांची मूर्ती, बालगोपाल, तुळजाभवानी माता, अन्नपूर्णा देवी, वसुबारस, लक्ष्मी. आणि जे लक्ष्मी यंत्र आहे त्याला कधीच असं उघडं नाही ठेवायचं. कमलगट्ट्याची माळ तुम्हाला लक्ष्मी यंत्रावर नेहमी अशा प्रकारे मांडून ठेवायची आहे. बघू शकता उतरंड. घंटी ही नेहमी उजव्या बाजूलाच असला पाहिजे. आणि मी असं छोटंसं डेकोरेटिव्ह म्हणून असे घंटे माझ्या देवघराच्या तिथे लावलेली आहे. आणि माझ्याकडे खरे रुद्राक्ष आहेत. हे रुद्राक्ष नेहमी पाण्यामध्ये ठेवावे. आणि हे जे पाणी मी कलशामध्ये ठेवते याच्यामध्येच मी रुद्राक्ष टाकते नेहमी. असं म्हणतात हे पाणी पण घरच्या लोकांना आपण दिलं पाहिजे, पाणी याच्यातलं कलशामधलं.
गुरगौरम करुणावतारम संसार सार भुजेंद्र आरा सदार श्री अरविंद विंद भवंबयामी चैतन्य मामी. बघू शकता माझी इथे पूजा झालेली आहे. हो, आणि हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा.